मानकापुरातील बेकायदेशीर महाराष्ट्रीयन दारू विक्रेत्याला मानकापूरचे सरपंच सुनील महाकाळे यांच्याकडून सुपला शॉट। अखेर महाराष्ट्रीयन बेकायदेशीर दारू विक्री बंद करावीच लागली। मानकापुरातील दलित बांधवांच्या आंदोलनाला मानाचा मुजरा। दिनांक 10/7/2025 रोजी दलित बांधवांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून अंकातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजेत असे ठणकावून सांगितलं होतं। त्याची दखल घेऊन मानकापूरचे कार्यसम्राट सरपंच सुनील महाकाळे यांनी मोर्चासहित दारू विक्रेत्यांच्या घराकडे मोर्चा वळवून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आणि आता या क्षणापासून मानकापुरातील बेकायदेशीर दारू विक्री बंद झालीच पाहिजे असे ठणकावून सांगितले। मोर्चा समवेत मानकापूर ग्रामपंचायतीचे पीडीओ नंदकुमार फप्पे यांनी सुद्धा दारू विक्रेत्यांवर आगपाकड करून येथून पुढे दारू विक्री झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला। तसेच ॲडव्होकेट संदीप बनने, ॲडव्होकेट सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय माळी, युवा नेता राहुल वराळे यांनी सुद्धा मानकापुरातील बेकायदेशीर दारू ही दारू नसून एक प्रकारचे शरीराला घातक असणारे केमिकलच आहे असे सांगितले। त्यामुळे अशा केमिकलचा दारू म्हणून विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे। तेव्हा तुमची डुप्लिकेट दारू लवकरात लवकर बंद न झाल्यास येणाऱ्या भविष्य काळात आजच्या सारखा मोर्चा काढणार नाही तर दारू विक्री दिसताच दारूचे बॉक्स फोडले जातील। याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन आणि दारू विक्रेत्यांची राहील असं सांगितलं। दारू विक्री आजपासून आत्तापासून बंद केल्याची घोषणा दारू विक्रेते सुधीर चौगले यांनी केली। मोर्चा यशस्वी झाल्याने मोर्चेकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। हा दारूबंदीचा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर दलित बांधवांचा आता इतर बेकायदेशीर धंद्यांवर बंदी घालण्याचा विचार चालू असून पुढील दिशा थोड्याच दिवसात ठरवण्यात येईल असं राहुल वराळे यांनी सांगितलं। या मोर्चाला कोणतीही गालबोट लागू नये म्हणून सदलगा पोलीस स्टेशनचे कर्तबगार पुंडलिक साहेब उपस्थित होते। आता जे तुम्ही इथं सर्वजण जमलाय, आता आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष जे काय सांगितले त्याचा आम्ही थोडा पाठपुरावा केलेला आहे। ऑलरेडी आम्ही केलेला आहे, कराय नाही असं नाही, केलेलं आहे। आजपासून जे आता हे नाही ते सुधीर कांबळे सांगितलं त्याचं आत्तापासूनच दारू बंद असणार आहे। तसं तुम्हाला इथून पुढे आढळल्यास आमच्या पंचायतला संपर्क करा, आम्ही त्यांच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेऊ। एवढंच नाही। जो काही ग्रामपंचायतीवर मोर्चा आला, गेली काय 8-10 वर्षी जे काही अवैधरित्या दारू विक्री चालू होती, काही अवैध धंदे गावात चालू आहेत। मी सर्वांना एकदम स्मरून सांगतो की बाबा आपल्या गावातल्या आया बहिणी, आपल्या घरच्या आया बहिणी आहेत, कुणाचा संसार उघड्यावर पडलेला आपल्याला पण चालणार नाही। आपण एक जाणकार आहे, आपल्याला माहीत आहे यातल्या सगळ्या गोष्टी काय आहेत। आम्ही सुधीर कांबळे याने अवैधरित्या दारू विक्री करत होती, त्यांना मी सगळ्यांच्या समक्ष परवा पंचायतमध्ये बोलवलं होतं, ते आले नाहीत परवा, कारण सगळी समक्ष बसली होती। त्यांच्यासमोर मी सगळ्यांना बोलवून सांगतो म्हणून सांगितलं होतं। वैयक्तिक पोलीस स्टेशनला असू दे किंवा आबकारी खात्याला असू दे, आम्ही वैयक्तिक निवेदन दिलेलं आहे की हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत। त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा पण केला आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्य असू द्यात, आम्ही कुणीही या लोकांना, असल्या लोकांना पाठीची घालणार नाही असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो। अनेक दुसरं की दारूबंदी केल्यामुळं कोण कुठल्या आपल्या आया बहिणीला असू, कोण मित्रांनी असू दे, कोण दादागिरीची भाषा करत असतात, तुम्ही माझ्याकडे या, त्यांचा जामीन पण करू देणार नाही, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो। तो जर दादागिरीची भाषा जर कोण करत असेल, जर दादागिरीची भाषा कोण करत असेल किंवा कोण प्रशासनापेक्षा कोण मोठा नाही आहे, आम्ही पण नाही आणि आपण पण कोण नाही, जर चुकीचं आहे त्याला चूक म्हणणार पाहिजे। जर असं कोण जर दादागिरी करत असेल तर अवश्य जरूर या, त्याला जामीन पण मंजूर करून देणार नाही, मी एवढं सांगतो तुम्हाला। आमच्या रक्तात नाही। आणि जर शब्द पाळून जर कोण तोडत असेल त्याला मग आम्ही बघू ना कायदेशीर काय करता येते ते। आम्ही आहे की तुमच्या बाजूने, पूर्ण पंचायत आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळेजण आम्ही तुमच्या बाजूने आहे। तुम्ही काय चुकीचं पाऊल उचलताय अशातला काय भाग नाही आहे, तुम्ही योग्य पाऊल उचललाय आणि योग्य दिशा दिलाय त्याला। हे अवैध धंदे गावात चालणार नाहीत, मी आज सगळ्यांसमोर सांगतोय की याच्या पुढे जर आपल्या निदर्शनं झालं तर मग तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय जबाबदार नाही, कारण ग्रामस्थ खूप खवळलेलं आहे तिथं। हे बघा कसं आहे, कुठला तरी एक मोबाईल आला आणि तुमचं नुकसान करून गेला, आम्ही ग्रामपंचायत जबाबदार असणार नाही। आणि चेअरमन अनाउन्समेंट करायला हवा, ग्रामपंचायतद्वारे अनाउन्समेंट करायला हवा गावात सगळ्याला, अवैध सगळे धंदे बंद व्हायला पाहिजे, बंद झाला पाहिजे। याच्या पुढे जर आपल्याला जर निदर्शनं झालं
तर आपल्याला सांगा, आपण योग्य ती अजून ठोस काय कारवाई त्याची करणार जबाबदारी त्यांचा ग्रामपंचायत जामीन घ्यायला देखील मंजूर होणार नाही, या हिशोबाने आपण करून टाकू. ओके, एवढीच मी एवढ्या सगळ्यांच्या समक्ष मी ग्वाही देतो. चालू केलंय असं काय होतं का म्हणे, बंद म्हणजे बंद. प्रश्न आहे दारू बेकायदा दारू विक्री जी चालू आहे तो गावचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला इथे घेऊन आलोय. म्हणजे एक माणूस ग्रामपंचायतला बाहेर झालाय, त्यातनं सिद्ध होतंय. त्यामुळे ग्रामपंचायत ठरवायचं त्यांना दारू बंदी करायला पाहिजे काय विक्री करायला पाहिजे. आम्ही याच्या व्यतिरिक्त काय बोलू शकत नाही. मी ग्रामस्थ म्हणून एवढं सांगतो, ग्रामपंचायत अण्णा सुनील माकाळे हे चांगला निर्णय घेण्यासाठी म्हणजे काय म्हणतात की चांगला निर्णय घेतात. त्यांनी हा निर्णय चांगल्या पद्धतीने हाताळावा आणि पुन्हा गावात दारू गांजा विक्री काही होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि सुधीर अण्णांनी जे सांगितलं त्यांचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतीने सांगून जावं. आम्हाला ग्रामस्थांना सांगण्याचा फायदा नाही. हा असा उद्रेक आमची 5 मुलं गेली म्हणून आमचा उद्रेक झालाय. तुमच्यात काय समस्या आहे तुम्ही ग्रामपंचायत जाऊन सांगा. पीडीओ साहेब आहे त्यांना सांगा. ग्रामस्थांचा जो विषय आहे इथून पुढे इथं काय गावात कुठंच दारू विकता कामा नये ही आमची मागणी आहे. ग्रामस्थांच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो आणि याला पीडीओ साहेब आणि सुनील माकाळे सर यांनी उत्तर द्यावं. आया बहिणी पोलीस स्टेशनचे अधिकारी वकील साहेब आमचे मित्र पंच चेअरमन साहेब यांच्यासमोर मी असं सांगू शकतो की कालपासून आम्ही विकत होतो पण आजपासून बंद आम्ही करणार हे शेअर करतो. आणि याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांची माफी मागतो. उद्यापासून जर बाटली मिळाली ऐका जरा, उद्यापासून आमच्याला बाटली जर मिळाली तर आम्ही तुम्हाला जे शासन देईल ते आम्ही घ्यायला तयार आहे. परंतु आम्ही दारू विकायचं बंद केलं आहे. गांजा गुटखा अंधश्रद्धा चिकन मटका गुरुवार सोमवार अंधश्रद्धेचे भरपूर लोक इथे येतात ते पण सगळं बंद झालं पाहिजे. आम्ही 100% बंद करणार मलकाची शपथ सांगतो मी. आम्ही बंद केलं आणि तुमच्या सगळ्यांना चरण समजून सांगतो की आम्ही बंदच. ऐकाय का तुम्ही सर आमचं आता उद्यापर्यंत काय एक बाटली जर मिळाली तर मी देईल ते शासन जनता देईल ते शासन मी घ्यायला तयार आहे. आया बहिणीत आल्यात मला समाधान वाटलं. मी पण ह्या पदावर येऊन गेलेला आहे. तालुका पंचायत गेलो आहे, जिल्हा परिषदला आम्ही गेलो आहे, परत सरपंच आम्ही गेलो आहे. आम्हाला जी जाण आहे आणि तुम्ही आमच्याजवळ येऊन आम्हाला जे शब्द सांगितला ते मी 100% मलकार सदाच्या पंढरीमध्ये पाय सोबरून सांगतो की आम्ही उद्यापासून दारू बंद. परत बंद 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 मी घ्यावी दिली की आणि परंतु ऐका हो बरोबर 100% तेच म्हणतो. परंतु आतापासून आता सचिन वकील साहेबांनी जे बोललं मित्रच आमचे ते सचिन साहेबांनी जे बोलले आतापासून दारू विक्री बंद. उद्यापासून किंवा काय ऐकाच राहावं पाहिजे. ऐका तर कोण तर आगाऊपणा करून कोण तर सांगत आला दारू आम्ही विकायला आलोय किंवा काय झालं त्याचा पाठपुरावा करून पुराव्यासह द्या आम्ही ते शासन घ्यायला तयार. सरपंच ओके ठिकाणी घेऊन आलोय त्यापैकी 12-13 सदस्य आपल्या पाठीशी आहेत. हा गावचा निर्णय आहे, एका जातीपुरता किंवा एका संघापुरता मर्यादित निर्णय नाही. म्हणून आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलवला पण त्यांनी आता आलेले नाहीत. 13-14 सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या वतीनं आता मी विनंती करतो की त्यांनी इथं त्यांच्या घराला जे काय तुम्ही आता निवेदन तयार करून घेतलंय ग्रामपंचायत वतीनं सुधीर कांबळे निवेदन द्या. आजपासून दारूबंदी झाली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये भविष्यात कुठेही गावात दारू असेल गांजा असेल ती ग्रामपंचायत जबाबदारी आहे की गावातली तरुण मुलं या नशेच्या आहारी चालल्यात. तरुण मुलं उद्ध्वस्त व्हायल्यात. आमची एकच खंत आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत. तुम्हाला दारू विक्री गेल्या 15 वर्षापासून आम्ही 10 वर्षापासून बघतोय गावामध्ये की तुमच्या एक कुटुंब 2 कुटुंब फक्त गावामध्ये दारू विक्रीसाठी चालू आहेत. पण अशा पद्धतीच्या घटना परत घडू नये तुम्ही त्याचा विचार करावा. आणि आज सकाळपासून आमच्या घरात मैताचा कार्यक्रम असताना सगळे पै पाहुणे असताना आम्ही आज ठिकाणी हे आंदोलन केलं. या आंदोलनाला यशस्वी आंदोलन झाले असं मी समजतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण दारूबंदी करावी आणि त्या सतर्क ग्रामपंचायत घ्यावी, पीडीओने घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने हात झटकू नये की निवेदन द्या गेल्यानंतर की आम्हाला याच्यावर सही देता येत नाही. हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. इव्हन हे एक्साईजचं काम आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर अशी कारवाई जर झाली नसेल तर आम्ही उद्रेक झाला तर भविष्यामध्ये त्याला ग्रामपंचायत पोलीस प्रशासन आणि पीडीओ जबाबदार अशी मी ग्वाही देतो. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.